रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1114वा अभंग सुरू करत आहोत. काय ढोरा पुढे घालून मिष्टान्न खराशी विलेपन चंदनाचे, नको नको देवा खळाची संगती, रस ज्या पंगती नायकते. काय शेजबाज माकडा विलास, अलंकारा नाश करुणी टाके. तुका म्हणे काय पाजोने नवनीत, सर्पाविष तित अमृताचे. जनावरांना पंचपक्वान्न मिष्टान्न घातले तर त्यांना त्याची चव कळेल का? किंवा गाढवाला चंदनाचा लेप लावला तरी काही उपयोग नाही. त्याचे महत्त्व तो जाणतच नाही, तो परत घाणीतच जाणार. हे परमेश्वरा, मला अशा दुष्ट दुर्जनाची संगत नको, ज्यांच्या पंक्तीमध्ये ब्रह्मरसाचे पान नाही, हरिकथा नाही. माकडाला सुखशय्या वस्त्र अलंकाराचा काही उपयोग नाही, ते सर्वांचा नाश करून टाकते. तुको म्हणतात, सर्पाला लोणी खायला घातले तरी त्याच्या विषाचे अमृत होणार नाही. आनंदे एकांती प्रेम ओसंडत, घेऊ अगणित प्रेम सुख. गोप्य धन नये वारा लागो यास, पाहुणे दुवास दुर्जनाशी. जनी दृष्टी लागे आवडीच्या रसा, शेऊ जिरे तैसा आपणाशी. तुका म्हणे हे बहु सुकुमार, न सावे भार वचनाचा. एकांत वासात राहून हरिनाम चिंतनाचा आनंद लुटू आणि विठुरायाचे अगणित प्रेम सुख मिळो. विठ्ठलाचे हे प्रेम सुख म्हणजे गुप्त जनाचा ठेवा आहे. त्याला अहंकाराचा वारा किंवा दुर्जनाचा नजर न लागो. दुर्जनाची दुष्ट लागेल म्हणून या प्रेमरसाचे आम्ही प्राशन करून ते पचवून टाकू. तुको म्हणतात, हे भक्तिप्रेम सुकुमार कोमल आहे, त्याला कठोर वचनाचा भार सोसणार नाही. मोक्षपद तुच्छे केले या कारणी, आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे हे. देवा हाती रूप धरविला आकार, नेदो निराकार होत्याशी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्याई ते पावले विटेवरी. या नरध्यामध्ये येऊन भगवंताची भक्ती करायला मिळाली म्हणून आम्ही भक्तांनी मोक्षाला ठोकरले. आम्हाला युगानुयुगे भक्तीसाठी जन्म घ्यायला आवडेल. हे प्रेमसुख, ही भक्ती करताना मिळणारा आनंद न संपणारा न विटणारा आहे, तो पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. आमच्या भक्तीने निर्गुण निराकाराला सगुण साकार रूप धारण करायला लावले, त्याला पुन्हा निराकार होऊ द्यायचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विटेवरील त्याची ती पाऊले पाहून माझे चित्त निश्चिंत झाले. नको बोलो भांडा खिळ घालून बैसा तोंडा, एक विठोबाचे गुण करी सादर श्रवण. प्रेम सुकाड काय वाजतेचा भाड, तुका म्हणे कारे नागवशी स्थिता. हे भांडकुदळ माणसा, आता अधिक बोलू नको, शांत राहा, तोंड बंद करून बैस. शांत राहून माझ्या विठोबाचे गुण भक्तिभावाने श्रवण कर. तुझे हे कातड्याचे मुख हरिकथे विरुद्ध आकारान बडबडत का करते? तुकोबा म्हणतात, हे मूर्ख माणसा, आपले हित ओळखून जीवनातील हित ओळखून वाग. अति झाले उत्तम वेशेचे लावण, परिते सुआशीन न म्हणावी. उचित अनुचित केले ठाया ठाव, गुणामूल वाव थोरपण. शुरत्वा वाचुनी शुरा माझी ठाव, नाही आविर्भाव अनिलिया. तुका म्हणे सोंग पोटाचे उपायी, कारण कमाई विन नाही. वेश्या किती सुंदर असली तरी तिला कोणी सुवासिनी म्हणते का? परमेश्वराने सर्वांना उचित अनुचित असे सर्व काही दिले आहे, पण नेहमी सतगुणांनाच मोठेपणा मिळतो. शूर माणसामधील शूरत्वाला महत्त्व दिले जाते. नसता आविर्भाव आणल्याने कोणी शूर होत नाही. तुको म्हणतात, भक्तीची सोंग घेऊन पोट तर भरता येते, पण खरे भक्ती सुख त्यामुळेच मिळेलच असे नाही. शूर साजती हतियारे, गाड्या हसतील पोरे. काय केले विटंबन, मोती नाशिका वाचून. पतिव्रते रूप साजे, शिंदळ काजळ लेता लाजे. दाशी पत्नी सुता नवे, सरी एकची पिता. मान बुद्धिमता थोर मानिती पिता. तुका म्हणे तरी आत शुद्ध दंडेवारी. शूर मनुष्याला शस्त्रे शोभून दिसतात, तर भित्र्या माणसाने शस्त्र हाती धरले तर मुले त्याला हसतात. जर स्त्रीला नाकच नसेल तर मोती कुठे घालणार? ती मोत्याची विटंबनाच होणार. पतिव्रता स्त्रीला सर्व अलंकार शोभून दिसतात, तर व्याभिचारी स्त्री डोळ्यात काजळ घालतानाही लाजते. दासीचा पुत्र व पत्नीचा पुत्र याचा पिता जरी एकच असला तरी दोघांना समाजात एकच दर्जा मिळत नाही.
विद्वान पुत्राला सर्व लोक मान देतात, पण पिता वयाने वडील आहे म्हणून मान देत नाहीत. तुको म्हणतात, जर खरोखरच सद्गुण असतील तरच बाह्यवेश शोभून दिसतो, म्हणून अंतकरण शुद्ध असायला हवे. काय केले जळचरी धीर वरी त्याच्या घातावरी, हातो ठाईचा विचार याते आहे याती वैराकार, श्वापदाते वदी निरापराधे पारदे, तुका म्हणे खळ संता पिढी ते चांडाळ. पाण्यातील जलचरांनी असा कोणता अपराध केला की कोळी लोक त्यांच्या घातावर टपलेले असतात. कोळी व जलचर यांचे हे वैर पुरातन आहे. निरापराध श्वापदाची पारदेवी निष्कारण वध करीत असतात. तुको म्हणता, संतांना निष्कारण त्रास देणारे दुर्जन चांडाळ असतात. वाईटाने भले इन दाखविले चांगले, एका विन एक कैसे मोल होते फुका, विषय दाखविले अमृत कडो गोड घाते हित, काळी मेने ज्योती दिवशे कळो आला राहते, ओचनी चगारा हिरा परिस मोहरा, तुका म्हणे भले ऐशे नष्टाने कळले. या जगात वाईट गोष्टी आहेत म्हणून चांगल्या वस्तूंना गोष्टींना महत्त्व आहे. या दोन्ही गोष्टींना एकमेकामुळे मौलिकता लाभते. विषानेच अमृताचे महत्त्व कळून आले, कडू चवीमुळे गोड चव समजली आणि घातामुळे हित समजून आले. अंधारामुळे प्रकाशाचे महत्त्व, दिवसामुळे रात्रीचे महत्त्व कळून येते. उंचावरून पडणाऱ्या गारामुळे हिरा परीस मोहरा याचे श्रेष्ठत्व कळते. तुकाराम महाराज म्हणतात, या जगात दुष्टामुळे सज्जनाची किंमत कळते. असो खेळ ऐसे फार आम्हा त्याचे उपकार, किती करीती परिसाची दुनी मोल न घेता साभणे, फुकाचे मजूर ओजे वागविती भार, पार उतरुनी म्हणे तुका आम्हा आपण जाती नरका. या जगात दुष्टाचे आम्हावर खूप उपकार आहे, कारण त्यांनी आमची टिंगटवाळी चेष्टा केली म्हणून आमचे पाप धुतले गेले. हे दुर्जन फुकट मिळणारे मजूर आहेत, ते संताची निंदा करून त्यांचे पाप कमी करतात. तुको म्हणतात, त्यामुळे संत भवनदीच्या पलीकडे जातात व दुष्ट मात्र नरकात जातात. संत पंढरीशी जाते निरोपदाडी तयाती, माझा न पडावा विसार तुका विनवी तो किंकर, केरसुनी महाद्वारी ते मी असे निरंतरी, तुमचे पायी तन मोचे माझे तन मन, तांबुलाची पीक धरणी ते मी असे मूक पसरुनी, पाव तुमची विष्टा पंढरी राय ते सार सुबी माझी काया, लागती पादुका ते मी तळील मृतिका, तुका म्हणे पंढरीनाथा दुजे न दारावे सर्वता. संत पंढरीला जातात, त्यांच्याजवळ मी पांडुरंगाला निरोप पाठवित आहे. हे विठ्ठला, मी तुझा दास आहे, माझ्या विसर पडू देऊ नको. मी तुमच्या महाद्वारातील केरसुनी समान आहे. तुमच्या पायातले पायतान म्हणजे माझे तन व मन आहे. तुमच्या विड्याची पिकदानी म्हणजे माझे सुख आहे. हे पंढरी राया, तुमची विष्ठा टाळण्याची जागा म्हणजे माझे शरीर आहे. तुमच्या चरणाखाली जी मृतिका आहे ती मीच आहे. तुको म्हणतात, ते पंढरीनाथा, मला तुम्ही परका मानू नका. इच्छेचे पातले डोळा अंती मोकलिले, याचा विश्वास तो काय ऐशे विचारुनी पायी, सुगंधाभ्यंगे पाळिता केस फिरले जाणता, पिंड पाळिता ओसरे अवघे घेऊनी मागे सरे, करिता उपचार कोणा नाही उपकार, अल्पजीवन करे तुका म्हणे साधी हरी. मी डोळ्याची इच्छा मानून अनेक दृश्य पाहिली, पण शेवटी डोळेच मला सोडून गेले. म्हणून तुम्हाला सांगतो की या इंद्रियाचा मुळीच विश्वास धरू नका. केसांना सुगंधी तेल लावता उठणे लावून त्याचे कोड कौतुक केले, पण शेवटी ते पांढरे झाले. या देहाला मोठ्या कोड कौतुकाने पाळले, पण तोही आता थकला. या देहाचे सर्व उपचार पुरविले, पण कोणीही उपकाराची जाण ठेवली नाही. तुको म्हणतात, म्हणून या देहाचे लाडकोड पुरविण्यापेक्षा देह जगविण्यापुरते भोग भोगून सोडून द्या आणि श्रीहरीची प्राप्ती करून घ्या. यज्ञ निर्मिती शरीराशी बंधन, कार्य तृष्णा वाया विन वाढविली, नवे ते भक्ती परलोक साधन, विषयानी बंधन केले तुझ, आशा धरुणी फळाशी त्रेत्यवृत्ती मुक्ती कैशी, तुका म्हणे शिनशी वाया शरण वदता पंढरी राया. स्वर्ग सुखाच्या प्राप्तीसाठी यज्ञयाग केला, त्याचे फळ म्हणून ह्या देहाची प्राप्ती झाली व देहाला जन्म मरणाचे बंधन मिळाले. म्हणून व्यर्थ यज्ञयाग करून कष्ट वाढवू नका.
खरी भक्ती परलोकीची सुख मिळविण्याचे साधन नव्हे तर ती मोक्ष मिळवून देते. पण परपंचिक विषयांनी तुला बंधनात बांधून टाकले. तू फलाची अपेक्षा मनी धरून कर्म करशील, तीर्थयात्रा व्रत वैकल्य करशील तर तुला मुक्ती मिळणार नाही. तुकोबा म्हणतात, त्या पंढरीनाथाला शरण जाण्याचे सोडून हे व्यर्थ श्रम का करतोस? संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान अवघे जोडे नाम उच्चारिता न वेचे मोल काही न लगती सायास परी काळस करिशी धनी ऐशे हे सार कान गेशी फुकाचे काय तुझे वेचे मोल तया पुत्रस्नेह शोक करी आजा मिळा तव तो कृपाळ जवळी उभा अनाथाच्या नाते घातला अभिमानी नेला उचलोनी परलोका अंतकाळी गणिका पक्षी याच्या छंदे राम राम पदे उच्चारिते तव त्या दीनानाथा कृपा आली कैशी त्याने तियेशी वैकुंठाशी नेले अवचिता नाम आली ते गती चिंतिता चित्ती जवळी असे तुका म्हणे भावे स्मरता राम राम कोण जाणे वर्म तये दशे. केवळ पांडुरंगाच्या नामस्मरणामुळे संध्या कर्म ध्यान जप तप ध्यान अनुष्ठान ही सर्व साधने केल्याचे पुण्य मिळते. त्याला कोणतीही किंमत मोजावी लागत नाही आणि फारसे कष्ट प्रयत्न करावी लागत नाहीत. मग इतर उपाय करून विनाकारण नामाचा आळस का करता? अशा प्रकारचे हे फुकटचे मिळणारे भक्तीचे सार आहे. त्यासाठी तुला कोणते मोल द्यावे लागत आहे? पुत्राच्या वियोगाने पापी आजामेळाने कृपाळू भगवंताचा धावा केला. तेव्हा अनाथाचा नाथ असणाऱ्या परमात्म्याने त्याला विमाने उचलून घेतले व वैकुंठी नेले. अत्यंत पापी अशा गणिकेने राघव पक्षाच्या निमित्ताने राघव राघव असे शब्द उच्चारले तर तिचाही उद्धार दीनानाथाने केला. तुकाराम महाराज म्हणतात, अचानक परमेश्वराचे नाव ओठी आले तर हा लाभ या सर्वांना घडला. तुम्ही जर जाणीवपूर्वक नाम घेतले तर तुम्हाला कोणता लाभ होईल हे तुम्हीच ओळखा. दुष्टाचे चिंतन भिन्न अंतरी जरी जन्मावरी उपदेशिरा पालते घागरी घातले जीवन न धरीच जाणते त्याला जन्म घेऊन तेने पतनाची साधिले तमोगुण व्यापिले दयानरा जळो हे त्याचे झाले पण कासया हे आले संसारा पाषाण जीवनी असता कल्पावरी पाहता अंतरी कोरडा तो कुचर मुगनयेची पाका पाहता सारिका होता तैसा तुका म्हणे असे उपाय सकळा न चले या खळा प्रयत्न काही मनोनी संग न करिता भला धरिता बोला सर्वहित. एखाद्या दुष्ट माणसाला आयुष्यभर चांगला उपदेश केला तरी त्याच्या अंतःकरणात वेगळेच विचार येत असतात. पालथ्या घागरीवर पाणी घातल्याप्रमाणे घडते. जन्माला येऊन त्याने मोठे पापच केले तो तमोगुणी आहे. त्याचा जन्म व्यर्थ ठरला. तो या संसारात का बरे आला? ज्याप्रमाणे दगड पाण्यात राहिला तरी तो कोरडाच राहतो. कुच्चर मुगाचा दाणा कितीही शिजवण्याचा प्रयत्न केला तरी शिजत नाही. तुकोबा म्हणतात, या जगी सर्व समस्यावर उपाय आहे पण दुर्जनावर कोणताही उपाय नाही. यास्तव त्याच्याशी न बोलणेच बरे. कास याने पूजा करू केशिराज हाची संध्य माझा फिडीगात आता उदके न्हाऊ तरी स्वरूप हे तुझे तेने काय माझे वेची देवा गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ ते मी दुर्बळ काय करू फळदाता तूच तांबूल अक्षदा तरी काय अनंत वाहू तुझ वाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्म तेची अन्न तुझे नाही गाता तो तूच ओंकार टाळी नादेश्वर नाचवया थार नाही कोठे तुका म्हणे माझा अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्णारी. हे केशी राजा, मी तुझी पूजा कशी करू हे कळत नाही. माझ्या मनातील शंका दूर कर. तुला पाण्याचे स्नान घालावे तर ते पाणी तूच निर्माण केले आहेस. तेथे माझे काय आहे? सुगंधी फुलाचा सुगंध तूच निर्माण केलास. तेथेही मी दुर्बळ ठरलो. फळ तांबूल तूच निर्माण केलेस तर मी तुला काय व्हावे? तुला दक्षिणा व्हावी तर धातू तूच निर्माण केलास व नैवेद्य दाखवाव तर ते प्रब्रह्म म्हणजे तुझेच रूप आहे.
तुमच्या पुढे टाळी वाजवून ओंकाराचा नाद करून नाचावे तर तुम्हीच निर्माण केलेले नाद ब्रह्म हो, तुम्हीच पृथ्वी आहे. मला नाचायला वेगळी जागाच नाही. तुको म्हणतात माझ्यासाठी धूप दीप सर्व काही तुझे नामच आहे, तेच तेवढे मदकडे आहे. गाता ऐकता काटाळा जो करी वासत्या घोरी कुंभपाकी, रागे यम धर्म जाचविती तया तुझ दिले कास या मुख कान, विषयाचे सुखे अखंड जागशीन वजे एकादशी जागरण, वेचुनिया द्रव्य शेवी मद्यपान नाही दिले अन्न अतिथीशी, तीर्थाटन नाही केले उपकार पाळिले शरीर पुष्टी लोभे, तुका म्हणे मग केला साई दंड नायक ती लड सांगितले. जो जीव हरिकथा गाताना ऐकताना आळस करेल तो कुंभीपाक नरकात जाईल. त्याला यम धर्म रागाने विचारेल की तुला कान व मुख कशासाठी दिले होते. विठ्ठलाचे नाम घेण्यासाठी मुख व ऐकण्यासाठी कान दिले आहेत, पण तू त्याचा कधी तसा उपयोग केला आहेस काय. विषय सुखाच्या आशेने रात्रभर जागरण करतोस, पण तुला एकादशीचे जागरण जमत नाही. धनद्रव्य खर्च करून मद्यपान करतोस, पण दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नाहीस. तीर्थयात्रा केली नाही, पण शरीर पुष्ट होण्यासाठी माणसाला खाऊन प्रयत्न केले. तुको म्हणतात आम्ही केलेला उपदेश ऐकत नाहीस ना, मग आता यमाचा दंड भोगण्यास तयार राहा. तुझे मनविता काय नाश झाला, ऐक बा विठ्ठला तुझी कीर्ती, परी तुझ नाही आमुचे उपकार, नामरूपा थार केलियाचे, समोळी संसार केला देश दडी, सांडिली आवडी ममतेची, लोभदंड काम क्रोध अहंकार, याशी नाही थार ऐशे केले, मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण परे नेनो, तुका म्हणे झाले द्याशी उदार, अनेक विचार काय येथे. आम्ही तुझे भक्त म्हणवितो म्हणून हे विठ्ठला आमचे काय नुकसान झाले, म्हणून तुझी कीर्ती ऐक. तुला आम्ही भक्तांनी निर्गुण निराकारातून सगुण साकार रूपात आणले, हे आमचे उपकार तू का मानत नाहीस. आम्ही तुझ्यावरील प्रेमामुळे स्त्रीपुत्रादी संसार समूह देशोधडीला लावला, लोभ मोहादी षडरिपूंना मनामधून काढून टाकले, धनद्रव्य दगड माती समान मानले, अपरपर भाव ठेवला नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी देहावर उदास झालो, याचा तरी विचार कर. जाऊनी या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरी अंतरीचे शुद्ध कास याने झाले भूषण त्वा केले आपण या, वृंदावन फळ गोळिले साखर भितरील थार मोडे चिना, तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तोवरी कास या फुंदा तुम्ही. हे जेव्हा तीर्थटनाला जाऊन तू काय केलेस तर देहाचे कातडे वरवर धुतलेत, पण अंतकरण कशाने स्वच्छ होणार. जगात लौकिक मिरविण्यासाठी तीर्थाटन केले आहेस. कडू वृंदावनाचे फळ किती साखरेत, वनाचे फळ किती साखरेत घोळविले तरी त्याचे अंतरंग गोड होणार नाही. तुको म्हणता जोपर्यंत मनामध्ये शांती दया क्षमा या भावना रुजत नाही, तोपर्यंत तीर्थयात्रा व्रतवैकली यासारखे कर्मकांडांना काही अर्थ नाही. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया, सुखांत पार नाही घेऊनी अंतरी राहील गोपाळा, येऊनी अंतरी राहील गोपाळा, सायासाशी फळ बैसैलिया, रामकृष्णारी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा, तुका म्हणे ऐशे देईन मी द्रव्य जरी होईल भाव एकविध. अरे माणसा, शांत चित्त बसून अंतकरण शुद्ध करणे यासारखे दुसरे सुख या जगी नाही. अशा अशांत शुद्ध अंतकरणामध्ये गोपाळ येऊन राहील तेव्हा सर्व कष्ट सफल होतील. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी या मंत्राचा सतत उच्चार करीत राहावे. तुकाराम महाराज म्हणतात या माझ्या वचनाचे तुम्ही पालन कराल तर तुम्हाला हमखास हृदयातील गोपाळाचे दर्शन होईल. धन्य पुंडलिका बहु बरे केले निदान अनिले पंढरी, न करियाळास आलिया संसारी, पाये पा पंढरी वैकुंठ, न पविजय केला तपाची राशी, ते जन लोकाशी दाखविले, सर्वोत्तम तीर्थक्षेत्रानी देव शास्त्रानी हा भाव निवडिला, विष्णुपद गया राम नाम काशी, अवघी पायापाशी विठोबाच्या, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. भक्तराज पुंडलिकाचे मोठे उपकार मानले पाहिजेत, कारण त्याच्यामुळे भक्त वत्सल पंढरीनाथ पंढरीला वास्तव्य करता झाला.
म्हणून तुम्ही आळस सोडून या संसारी आल्याचे सार्थक होण्यासाठी भूमीवरील वैकुंठाचे पंढरीचे दर्शन घेतले पाहिजे. महान तप करूनही जे सुख प्राप्त होत नाही ते सुख पुंडलिकाने सर्वासाठी पंढरीला आणले आहे. भूमीवरील सर्वोत्तम असे तीर्थक्षेत्र व देव या पंढरीतच पाहायला मिळते असे शास्त्र सांगते. विष्णुपद गया राम नाम काशी सारी माझे विठोबाच्या पायापाशीच आहे. तुको म्हणतात, विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे फक्त दर्शन घेतले तरी अहंकाराचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होते. धन्य ते पंढरी, धन्य भीमातीरा आणि सार पुंडलिके. धन्य तो हा लोक अवघा दैवाचा सुकळ प्रेमाचा घरोघरी. धन्य ते ही भूमी, धन्य ते तरुवर, धन्य ते सरोवर तीर्थाकृप. धन्य त्या नर नारी मुखी नाम द्यात आनंदे भुवन गरजतसे. धन्य पशु पक्षी कीटक पाशन अवघा नारायण अवतरलाशे. तुका म्हणे धन्य संसारती आली हरिरंगी रंगली सर्व भावे. या पृथ्वी तलावर पंढरी क्षेत्र व भीमा नदीचा काठ पावन झाला आहे. कारण पुंडलिकाने सर्व जीवनाचे परमार्थाचे सार असणारा विठोबा येथे आणलाय. या पंढरी नगरीतील विठ्ठल दर्शन घेणारे लोक भाग्यवान आहेत. या पंढरीत घरोघरी सुखाचा भक्ती प्रेमाचा सुकाळ असतो. या पंढरीतील भूमी वृक्ष तरु सरोवर तीर्थ धन्य पवित्र झालेले आहेत. या क्षेत्रातील स्त्री पुरुषही धन्य आहेत कारण ते सतत आपल्या मुखातून विठ्ठल नामाचा जयघोष करीत आहेत. या क्षेत्रातील स्त्री पुरुषही धन्य आहेत कारण ते सतत आपल्या मुखातून विठ्ठल नामाचा जयघोष करीत आहेत. येथील पशुपक्षी किडे मुंगी दगड गोटेही पवित्र आहेत कारण त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष नारायण येथे अवतरलाय. तुकाराम महाराज म्हणतात, या पंढरीमध्ये हरिरंगात रंगून गेलेले माणसांनी आपला नरजन्म सार्थकी लावलाय म्हणून ती माणसे धन्य आहेत. माय बाप करीतीन चिंता पोर नाईके सांगता नको जाऊ देवळाशी नेतो बागुल. लोकाशी वैष्णवा संगती अति पडली नेनो किती कर्णद्वारे पुराणिक भुलवी शब्देला विभिक. आम्हा कायचा मग करीशी उघडी याचा संग. तुका म्हणे जाणे नरका त्याचा उपदेश ऐका. आपला मुलगा परमार्थ करतोय ज्यांना आवडत नाही असे आई वडील नाम संकीर्तन करणारे आपल्या मुलाला समजावून सांगतात. परमार्थापासून प्रवृत्त करू पाहतात पण किती सांगितले तरी हा मुलगा ऐकत नाही. आई वडील त्याला देवळात जाऊ नको तेथे बागुलबुवा आहे तो आलेल्या पोरांना धरून नेत असतो म्हणून सांगतात. त्या वैष्णवाच्या नादी लागू नको बागुलबुवाच्या हाती पडशील अशी कितीतरी मुले त्या बागुलबुवाने पकडली आहेत म्हणून सांगतात. पुराणिक बुवा कानामध्ये हरिकथेचे औषध घालून भुलवितात व मुलांना भिकेला लावतात. तू जर त्यांच्या नादाला लागलास तर म्हातारपणी आमचा सांभाळ कोण करणार. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला कोणाला नरकाला जायचे आहे त्याने हा उपदेश कुशाल ऐकावा. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1135 अभंगावर थांबतो.